मात्र त्यांचं वक्तव्य हे संदर्भाशिवाय प्रसारमाध्यमांनी चालवलं आणि त्यामुळे अर्थाचा विपर्यास झाला असं आव्हाड म्हणाले. आव्हाड यांचा नेमका काय खुलासा आहे जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आहे. सर, नेमकं तुमचं वक्तव्य काय होतं आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की मी काल आरक्षण आणि आजची समाजव्यवस्था, आजची परिस्थिती याच्यावरती मला नागपूरमध्ये एका 2-3 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन भाषणाला बोलवलं होतं. माझं भाषण जवळजवळ 1 तास 20 मिनिटाचं होतं. त्यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी खूप काही बोललो की ते कसे बहुआयामी होते, स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी बोलणारे कसे ते लिबरल होते, स्त्रियांना 50% वाटा मिळायला हवा होता इस्टेटीमध्ये, हे त्यांनी 1952च्या हिंदू कोड बिलमध्ये आणलं होतं. आणि मेन म्हणजे संविधान बाबासाहेबांनी मिळालं. त्या संविधानामध्ये इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस असावी असं बाबासाहेबांनी नोंदवून ठेवलेलं आहे. ती न आल्यामुळे इथे समतोल बिघडल्यासारखं चित्र दिसतं आहे. आणि त्याच्यातनं मी असं म्हटलं की शब्दच्छल करू नका. माझं म्हणणं एवढंच होतं की बाबासाहेबांनी आरक्षण ठेवायला हवं होतं. म्हणजे जी आता असमानता दिसते ती दिसली नसती की न्यायव्यवस्थेमध्ये पण आरक्षण असायला हवं होतं. आरक्षणाचा अर्थ काय? आरक्षणाचा अर्थ रिझर्वेशन. हा रिझर्वेशन शब्द कुठनं आला? तर हा लॅटिनमधनं आला, लॅटिन शब्दातनं. लॅटिन शब्दामध्ये रिझर्वेर नावाचं आहे. रिझर्वेर म्हणजे प्रोटेक्शन. बाबासाहेबांनी काय केलं तर इथला जो पीडित होता, दलित होता, जो दबलेला वर्ग होता त्याला प्रोटेक्शन दिलं आरक्षणाच्या माध्यमातून. मग त्यांनी न्यायव्यवस्थेत पण प्रोटेक्ट करायला पाहिजे होतं असं माझं मत होतं आणि आहे. आरक्षण जर का न्यायव्यवस्थेमध्ये असलं तर काय वाटतं मला, काय फायदा झाला असता, काय चित्र असतं? असं आहे की न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असतं तर काही ठिकाणी मदत झाली असती. कारण का इथल्या जातव्यवस्थेला समजून घ्यायला हवं ना. तिथे त्या जातीचाच माणूस पाहिजे समजून घ्यायला अडीअडचणी. आता परत विचार करायची वेळ आहे का, किंवा विचार व्हायला पाहिजे का न्यायव्यवस्थेमध्ये देखील आरक्षण असायला पाहिजे? ऑलरेडी देशातल्या 3-4 कोर्टात याचिका दाखल आहेत. महाराष्ट्रात सुद्धा याचिका दाखल आहे. असं नाही की लोकांच्या मनात खतखत नाही आहे, पण कोणी बोलत नाही. हे सगळं भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुठेही अपमान होईल याची असं अपमान जितेंद्र आव्हाड उभ्या आयुष्यात करू शकत नाही. उभ्या आयुष्यात मी आंबेडकराईटच आहे. आंबेडकर हेच या देशाला लोकशाही देणारे, संसदीय लोकशाही देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. किंबहुना त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस नावाचं एक प्रोव्हिजन ठेवलं होतं जे कुठल्याही सरकारने अंमलात आणलं नाही. ते जर ठेवलं असतं तर आपोआप आरक्षण मिळालं असतं. तर हे होते जितेंद्र आव्हाड. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल खुलासा केला आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.